तुमचं व्यक्तिमत्व असं घडवा की लोक बघताच थबकले पाहिजेत. भीती वाटावी अशी नाही, पण हा माणूस वेगळा आहे अशी एक न समजणारी पण जाणवणारी भावना त्यांच्या मनात उमटली पाहिजे. ही ताकद, ही शांत आग केवळ गुन्हेगारातून मिळत नाही. ती मिळते स्वतःवर प्रचंड संयम ठेवून, नियम पाळून आणि आपल्या आतल्या वादळांवर मात करून. माझ्या गावात एक माणूस होता, शांत, सभ्य, पण एकदा जर त्यानं नाही म्हटलं तर सगळं गाव थांबत असत. कधी शिवी नाही, अपमान नाही, पण त्याचा ठामपणा इतका प्रभावी की समोरच्याला चूक आपोआप कळायची. तो सांगायचा, लोकांचा आदर हवा आहे तर तोंडाने नाही, देहाने, शिस्तीने आणि खऱ्या वागणुकीने कमावा लागतो. या जीवनात प्रत्येकालाच वादळ येतात, त्रास येतो, पण काही लोकांना तो त्रास आपटून जातो, तर काही जण त्याच वादळातून एक नवीन दिशा शोधतात. यशस्वी होण्यासाठी तुमचं बाहेरचं काहीच बदलू शकत नाही, पण स्वतःच्या प्रतिक्रिया बदलू शकता. रडत जगण्यात आणि लढत जगण्यात जमीन आसमानचं अंतर आहे. एक लक्षात ठेवा, काही गोष्टी टाळणं शक्यच नसतं. मग संकट असो, जबाबदारी असो किंवा मनातली भीती, ह्या सगळ्यांवर एकच उपाय आहे, सामोरे जा. मी हे करणारच, मी याला हरवणारच. या भावनेतून कृती निर्माण होते. रडत काम करू नका, हसत करा. लोक म्हणतील काय माणूस आहे, धाडस आहे याच्यात. आणि एकदाच काम करायचं असेल तर ते अभिमानाने, डोकं वर ठेवून. तुम्ही स्वतःला दिलेली वचनं मोडू नका. स्वतःवर दिलेला शब्द हा सर्वात पवित्र असतो. ठरवलेत ना सकाळी 7ला ध्यान करायचं, मग कोणताही कार्यक्रम असो, कोणतंही आकर्षण असो, हे वचन पाळा. कारण तुमचा शिस्तबद्ध दिनक्रमच तुमचं व्यक्तिमत्व घडवतो. हळूहळू हेच तुम्हाला एक वेगळी ओळख देईल. हा माणूस पक्का आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, एक गोष्ट दररोज ठरलेल्या वेळेत केली तर त्या वेळेला तुमचं मनही सज्ज राहतं. तुमच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज असावं. कोण काय बोललं, कोणी काय मतं दिलं, या गोष्टी तुमचं मन हलवू शकत नाहीत. तुमच्या आत एक ठाम विश्वास हवा. मी योग्य आहे, मी माझ्या मार्गावर आहे. लोक टोमणे मारतील, हसतील, अडथळे आणतील, पण शांत राहा. कारण शांत राहणं ही एक ताकद आहे. ती तुमच्या अस्थिर प्रतिसादांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. प्रत्येक अडचणीत स्वतःला सांगा, मी करू शकतो, मी मार्ग शोधीन. हे शब्द तुमचं मन बदलतील. कधीकधी आतून वादळ सुरू असतं, पण तरीही चेहऱ्यावर एक सटल स्मित ठेवा. कारण हे वादळ, हे दुःख तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. त्या वेदनेची ऊर्जा कार्यात बदला. तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांना नेहमीच तुमचं खरं रूप कळत नाही. ते जे बघतात ते तुम्ही दाखवत असलेलं असतं. म्हणूनच जे काही करत आहात ते कष्टाने, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे करा. तुमचं खरे व्यक्तिमत्व कष्टांमधून, निर्णयांमधून आणि मौनातून व्यक्त होतं. तुमचं व्यक्तिमत्व सुंदर असावं, पण सजावटीसारखं नाही, तर संघर्षातून घडलेलं, साधं पण खंबीर, शांत पण स्पष्ट, दिसायला साधं पण अनुभवाने तगडं. तुमचं जीवन एक दिव्य आरसा असावा, ज्यातून लोक स्वतःला ओळखतात. एक खतरनाक व्यक्तिमत्व म्हणजे मी कोणाचं वाईट करणार नाही, पण मी कुणाच्या वाईटाला घाबरणारही नाही. ही भावना तुमच्या मनात निर्माण झाली की तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभावशाली व्हाल. तुमचं अस्तित्व तुमचं उत्तर असेल. मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व असं घडवा की लोक फक्त तुमचं नाव ऐकून सावध होतील, पण तुमच्याशी बोलल्यावर त्यांच्या हृदयातसुद्धा प्रेम निर्माण होईल. शेवटी इतकंच, तुम्ही एकटे असाल, पण योग्य पद्धतीने चालत असाल तर तुम्ही हजारांवर प्रभाव टाकू शकता. खतरनाक व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर ज्याच्याशी कोणी पंगा घ्यायचं धाडस करत नाही, पण ज्याच्यासोबत चालायला सर्वांनाच अभिमान वाटतो. मित्रांनो, अशा व्यक्तिमत्वासाठी ना पैसा लागतो, ना शॉर्टकट लागतो. फक्त लागतो ठाम विचार,
सचोटीने वागणं आणि न थांबणारं काम. गर्दीत हरवू नका, गर्दीला दिशा द्या. हेच आहे खऱ्या अर्थाने खतरनाक व्यक्तिमत्व. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.